मच मनापासून धन्यवाद व्हीबी साऊंड्स विशाल दादा आणि भारत दादा, आपल्या दोघांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय। समालोचन कक्षामधून आम्हाला साथ देत असताना बदलापूर नगरीची मुलुक मैदानी तोप धडकली आमचे अध्यक्ष मान्यवर महेशजी धुळे सर, त्याचबरोबर रोशनजी संते सर आणि आज आम्हाला गेस्ट म्हणून लाभलेले आमचे मित्र तुषारजी शिंदे सर, आपलं तिघांचं मनापासून आभार। सर्व ऑफिशियल टीमचं मनापासून आभार। गेमला सुरुवात झालेली आहे। पहिला डॉट जगन्नाना पाटील आडव्या बॅटने खेळलेला फटका, जबरदस्त फटका, जगन्नानांच्या विरोधात आक्रमणाला सुरुवात, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, पहिला चौकार। ₹500 यावेळेस जागेवर उडवलंय, जबरदस्त प्रहार करत असताना चौकारानंतर हा बिग हिट, माइटी ब्लो, सिक्सर। श्री 11 जयशंकर चांदई या संघासाठी आपण पाहताय सलामीची जोडी, फलंदाज मंगेश आणि नितेश। नेहमीच्या शैलीमध्ये मंगेशनं सुरुवात केली आहे, चौकार षटकार, चांगला बॉल, लगेच कमबॅक केलं। भरपूर वर्षांचा अनुभव जगन्नानाकडे सुद्धा आहे। इथे आपण पाहताय पहिला बॉल डॉट, त्यानंतर चौकार षटकार, इथे निर्धाव, जबरदस्त मॅच पाहायला मिळेल। एका बाजूनं कल्याण ग्रामीणचं टिटवाळा मांडा परिसराचं ग्रामीण क्रिकेट तुम्ही पाहताय, तर दुसऱ्या बाजूनं चांदई संघ अर्थातच कर्जत रायगडचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल। धोक्याची घंटा, सिंगल रिस्की होती मात्र इथे कंप्लीट केली आहे। सिंगल एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल, स्कोर कार्ड पुढे जरूर सरकेल, मात्र चांगल्या पद्धतीने इथे गोलंदाजी करत असताना जगन्नाना पाटील, बाईचा इशारा, सिंगल मिळतीये, स्कोर कार्ड वरती एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल। पहिल्या षटकाला सुरुवात केली, पॉवर प्लेचं पहिलं षटक, खांद्यावरती जबाबदारी जिम्मेदारी स्वीकारून जगन्नाना पाटील स्वतः या पहिल्या षटकासाठी तयार झाले आणि निश्चितच पहिल्या 5 बॉलवरती आपण पाहताय धावफलकावरती टोटल 10 धावा, 11 धावा, 11 एक बाईची सिंगल मिळतीये आणि 11 धावा टोटल धावफलकावरती। राईट आर्म राऊंड द विकेट, इथे पायावरती चेंडू हलक्या हाताने फ्लिक केलं, तिथे आपण पाहताय स्क्वेअर लेग वरती फिल्डर आला, 30 यार्ड मध्ये पकडलं, एक सिंगल मिळेल। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती तुम्ही पाहताय श्री 11 जयशंकर चांदई संघाची धावसंख्या बिनबाद 12 धावा, 12। सत्यमानी विकास पाटील यांच्याकडनं रितेशच्या प्रत्येक झेलसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी। चला वेलकम, भरपूर दूरवरनं प्रेक्षक आणि पाठीराखे या ठिकाणी भूमी 11 मांडा संघासाठी इथे आलेले आहेत, त्यांचं सुद्धा मनापासून आपण हार्दिक सहर्ष स्वागत करूयात। दूरवरचा प्रवास करून आपण आलात, आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत। बिग फाईट मॅच, अर्थातच टिटवाळा मांडा कल्याण ग्रामीणचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, भूमी 11 मांडा हा संघ, आणि त्यांना फाईट करत असताना एव्हरग्रीन श्री 11 जयशंकर चांदई हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय। बदलापूर नगरी म्हटलं म्हणजे चांदई संघाचा सर्वात आवडतीचा परिसर आणि आवडतीचा हा संपूर्ण क्रीडा सोहळा। इथे आपण पाहताय हलक्या हाताने खेळतायत, सीमारेषेवरनं फिल्डर येतोय, सिंगल कंप्लीट करतायत, चांगली मॅच रंगेल। दोन ताकदवर मातब्बर संघांच्या दरम्यान बिग फाईट मुकाबला। षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे। गोलंदाजी मार्क वरती चिंटू, ज्याच्यावरती विश्वास दाखवलाय जगन्नानांनी। पहिल्या षटकात आपण पाहिलं 12 धावा आल्या। ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली, पहिल्या बॉलवरती हलक्या हाताने ऑन ड्राईव्ह सिंगल मिळाली, स्कोर कार्ड वरती जोडतायत, एक धावेच्या मदतीने धावफलक 13 वरती।
इथे जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा लॉंगॉनचा फिल्डर ऍक्शन मध्ये पकडून फेक करेल. सिंगल एकच मिळेल, एकापेक्षा जास्त काहीच नसेल. सलगच्या 2 बॉलवरती 2 सिंगल येत आहेत आणि 2 धावांच्या मदतीनं स्कोअर कार्ड टोटल जर आपण पाहिलं तर 14 वरती. बिग फाईट मॅच छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण दहिवली या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये चाललेला हा क्रिकेटचा सोहळा. इथे जबरदस्त चेंडू प्लेड ऑन. यष्टांचा वेध घेत असताना चांगला चेंडू टाकलाय. गोलंदाजी मार्क वरनं चिंटू आणि फलंदाज क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर जात असताना बॅट्समन नितेश आउट. हे जबरदस्त संगीत संयोजन आपल्याला ऐकायला मिळतं व्हीबी साऊंड्स आणि या संपूर्ण स्पर्धेची शोभा वाढवत आहेत. जबरदस्त हे दर्जेदार आयोजन निसारभाई शेख यांनी पाहिलेलं स्वप्न आणि फ्रेंड्स ग्रुप मानकिवली आणि त्यांच्या मित्र परिवाराचं हे दर्जेदार दमदार आयोजन. साई एकविरा चषक 2026. चिंटू व्हेरी गुड बॉलिंग. विकेट मिळाल्यानंतर आत्मविश्वास वाढलाय, कॉन्फिडन्स वाढलाय. इथे आपण पाहता या चेंडूवरती कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. आउटसाइड ऑफ स्टंप पिच केलं आणि तिथून थोडंसं बाहेर काढलं. कुठल्याही प्रकारचं उत्तर बॅट्समन कडे नव्हतं. बॅटिंग करण्यासाठी 1 डाऊन वरती चिराग आलाय. पहिला चेंडू डॉट राईट अमोर द विकेट. चिंटू इथे सुद्धा चांगला चेंडू. यावेळेस आपण पाहताय एकाच ऍक्शन मध्ये दोन्ही बाजूला चेंडू वळवतोय. चिंटूचं कौशल्य तुम्ही पाहताय. गुडले स्पॉट वरनं राईज केलं, थोडंसं आतमध्ये घेतलं. बॅट्समनला कुठल्याही प्रकारचा अंदाज नव्हता आणि निश्चित अनप्लेएबल डिलिव्हरी. डॉट येतोय. व्हेरी गुड बॉलिंग. चिंटूच्या माध्यमातून टाकलं जाणार हे दुसरं षटक. व्हेरी गुड बॉलिंग. यावेळेस खोलवर टप्पा. समोरच्या दिशेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. सिंगल मिळेल, एकापेक्षा जास्त काहीच नसेल. षटक क्रमांक 2 मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली चिंटूनं. पहिल्या षटकात आल्या होत्या 12, त्यानंतर कमबॅक केलं. 2 षटकं संपली आहेत धावफलकावरती. 1 बाद 15 धावा. बॅटिंग करतायत श्री 11 जयशंकर चांदई. कडनं रितेशच्या प्रत्येक कॅचसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक. सत्यम आज थोडासा कदाचित इंजोर्ड आहे, मैदानाच्या बाहेर तो बसलाय. मात्र रितेशसाठी ते पारितोषिक लावतायत. जरूर आपल्या मित्रासाठी आणि आपल्या टीमसाठी दूरवरचा प्रवास करून ते इथपर्यंत आलेत. चांगल्या पद्धतीने चाललेला खेळ. 2 षटकांचा खेळ संपलाय. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये आपण पाहिलं धावफलकावरती जोडल्यात 15 धावा. जबरदस्त मुकाबला पाहायला मिळेल. श्री 11 जयशंकर चांदई हा संघ म्हटला म्हणजे झुंजार संघ आहे. नेहमीच कधीही कमबॅक करण्याची ताकद ते ठेवतायत. बॅटिंग चांगली आहे, गोलंदाजी चांगली आहे आणि विशेष फिल्डिंग साठी दर्जा त्यांचा नेहमीच आपण पाहिलाय. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती तैनात केला जातोय. षटक क्रमांक 3 ची जबाबदारी गोलंदाजीसाठी येतोय फैम. निश्चितच वेगवान गोलंदाज. तिसऱ्या षटकासाठी त्याला पाचारित केलंय. पहिलाच बॉल राईट अमोर द विकेट. पहिला चेंडू शॉर्ट पिच हुक केलाय. फटका दर्जेदार दमदार फिल्डर होता, मात्र त्याच्या डोक्यावरनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. धावा मिळतील 6. षटकार. पाहत राहतोय हवाई हल्ला. सलगचा दुसरा मायटी हिट. सिक्सर.
वरती आपल्या नावाची छाप सोडतोय. बदलापूर नगरी त्याची खास आवडीची आहे. खेळाडू आहे आपण पाहताय बॅटिंग करत असताना चिराग, ज्यानं स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये बाईक पटकावली आहे. बदलापूर नगरीवरती त्याचं प्रेम विशेष राहिलंय आणि लकी राहिली आहे. इथे आपण पाहताय व्हाईट बॉलचा कॉल. फहीम इद्रिसी, जुना जाणता भरपूर वर्षांचा अनुभव असणारा खेळाडू, गोलंदाजी मार्कवरनं गोलंदाजीसाठी आला. पहिल्या 2 बॉलवरती त्याचं स्वागत दमदार केलं आणि निश्चितच आल्या आल्या पहिल्या 2 बॉलवरती षटकार ठोकले. यावेळेस व्हाईट बॉल, स्ट्राईक वरती फलंदाज तयार. चिराग, श्री 11 जयशंकर चांदई संघासाठी तुफान बल्लेबाजी. हा चेंडू चांगला टाकला. आपण पाहताय आता टप्पा सापडलाय. बरोबर समोर पिच केलं, राईज केलं, उसळी घेत सरळ विकेट किपरच्या स्वाधीन जात असताना स्ट्राईक वरती इन्फॉर्म बॅटर खेळतोय चिराग, ज्याच्या बॅट मधनं 2 षटकार सलगचे पाहायला मिळाले. त्यानंतर डॉट. फहीमचा हा चेंडू यावेळेस आपण पाहताय निश्चितच कदाचित या चेंडूवरती नक्की काय होतं हे पाहिलं जाईल. एक सिंगल मिळेल, लेग बाईचा इशारा येतोय. जरूर झेल नव्हता, मात्र गोलंदाज फहीमचं कौतुक केलं जाईल. भरपूर वर्षाचा अनुभव त्याच्याकडे आहे. निश्चितच गोलंदाजीसाठी पहिल्या सुरुवातीला ज्या वेळेला आला, पहिल्या 2 बॉलवरती कदाचित थोडासा रिलॅक्स मोड मध्ये पाहायला मिळाला. मात्र जसे 2 षटकार ठोकले तसा मात्र त्याला सुद्धा विचार पडला की समोर कच्च्या गुरुचा चेला नाहीये. बॅटिंग करत असताना 2 षटकार चिरागनं ठोकले, त्याच्यानंतर 2 चेंडू सुंदर टाकलेत. चांगली गोलंदाजी याच टप्प्यासाठी ओळख आहे. गुडलँड स्पॉटच्या आसपास निश्चितच डिलिव्हरी करण्यासाठी मानला जातो. गोलंदाजी करण्यासाठी आलेला फहीम इद्रिसी आपण पाहताय आणि आपल्या नावाची चर्चा इथं देत असताना चांगली गोलंदाजी. 2 षटकार ठोकल्यानंतर निश्चितच इथे आपण पाहताय धडा घेतलाय. सलगचे डॉट बॉल पाहायला मिळत आहेत. राईट अमोर द विकेट. जास्त आपटलाय. कदाचित आपण पाहताय अर्ध्या पिच पेक्षा कमी लाईन लेंथ वरती टाकलेला हा चेंडू आपण पाहताय. अंपायर डिसिजन नो बॉल. गोलंदाजासाठी धोक्याची घंटा. स्कोर कार्ड वरती नजर मारली तर पाहायला मिळत आहे टोटल 29 धावा, 29 30 धावा. एक अपडेट केल्यानंतर 1 धाव धावफलकावरती येते. 30 ऑन बोर्ड, 30 धावा. फहीम, चांगला चेंडू, जबरदस्त गोलंदाजी. निश्चितच याच गोलंदाजीसाठी ओळख आहे. मात्र पहिले 2 बॉल कदाचित थोडा रिलॅक्स मोड मध्ये 2 षटकार ठोकले आणि त्यानंतर आपण पाहताय धावफलक 3 षटकानंतर सजलंय. 1 गडी बाद, 30 धावा. बॅटिंग करतायत चांदई. त्यांच्या विरोधात फाईट करेल एसबीसीसी उमरोली. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयार राहा. या ठिकाणी रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. ही इनिंग संपल्यानंतर आपला टॉस केला जाईल. एसबीसीसी उमरोली आणि जय म्हसोबा बडवळ B+. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी तयार राहा. इथे आपण पाहताय जबरदस्त मुकाबला पाहायला मिळतोय. 3 षटकात बनल्यात 15 धावा, 30 धावा. पहिल्या 2 षटकात 15 होत्या, तिसऱ्या षटकाला आल्या 15. टोटल 3 षटकांच्या अंती धावफलकावरती टोटल आपण पाहताय तर 30 धावा अद्यापर्यंत पाहायला मिळत आहेत. उर्वरित 2 षटकांचा खेळ इथून शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवरती तयार. 4थ्या षटकासाठी चिंटू वन्स अगेन अपील करतायत. लाऊड अपील. विकेटच्या मागे टिपलाय, मात्र निश्चितच पंचांकडे दाद मागतायत. दोन्ही पंच आपण पाहताय एकमेकांशी सल्ला मसलत करतील आणि एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. लाऊड अपील केलंय, मात्र निश्चितच चांगली गोलंदाजी चिंटूच्या माध्यमातून इथे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतेय. दुसरं षटक त्यानं हाताळलं होतं. फक्त तिथे 3 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. जबरदस्त गोलंदाजी करत असताना आपल्या टीमला इथे कमबॅक त्यानं करून दिलं होतं. दोनही पंच आपण पाहताय. एका बाजूला अनुभवी विष्णू शिंदे सर भाऊजी बदलापूरचे आणि दुसऱ्या बाजून योगीराज महाराज बुटेरे सर. दोघे एकमेकांशी सल्ला मसलत करतायत. अनुभवी एक्सपिरियन्स पंच आहेत. आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतायत. बॅट्समन सेफ. चांगला चेंडू चिंटूच्या माध्यमातून आपण पाहताय. कसला तरी आवाज आला, मात्र तो बॅटची कडा नव्हती हे ते सांगतायत. कदाचित खडा उडाला.
चांगला चेंडू सलगचे आपण पाहताय सलगचे 2 बॉल. यस गोलंदाज मध्ये आलाय अंपायरला दिसलं नाही चेक केलं आहे. वाईट बॉल यस वाईट बॉल. पहिला बॉल डॉट त्यानंतर हा वाईट बॉल लेट पण थेट इशारा योगीराज महाराज बुटेरे सरांचा येतोय. एक धाव धावफलकावरती अवांतरची जोडली जाईल. चौथ्या षटकात आपण आहोत. बॉलर तयार. चिंटू अगली पेशकश जबरदस्त डिलिव्हरी. बॅट फिरवतायत. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाहीये. क्वालिटी बॅटिंग आणि त्यांच्या विरोधात क्वालिटी गोलंदाजी. जबरदस्त बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळतंय. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पेश केलं जातंय. दोन्ही संघांचा विचार केला तर धाकड संघ आहेत. दोन्ही संघांचा विचार केला तर नेहमीच महाराष्ट्रभरातून कुठल्याही मैदानावरती ज्या ज्या वेळेला टीम कमी असेल चर्चा होत राहील. फटका समोर स्टेट ड्राइव्ह अगदी लॉफ्टेड जबरदस्त प्रहार. तीर भी शर्माए चेंडू सीमा रेषेच्या बाहेर सिक्सर. यांच्याकडनं सत्यम आणि विकास यांच्याकडनं रितेशच्या झेलसाठी 3000. सिक्सर आलाय. चांगली गोलंदाजी या टप्प्यावरती आपण पाहिलं तर गोलंदाजी चांगली होत होती. कदाचित चिंटून थोडस टेस्ट मॅचचा फील घेण्याचा प्रयत्न केला. समोर चेंडू टाकला त्याच्यावरती षटकार आला. इथे आपण पाहताय चौथं षटक मार्गस्थ असताना धावफलकावरती 37 धावा. बॅटिंग करत असताना चिराग स्ट्राईक वरती खेळतोय. 11 चेंडू फेस केलेत. 19 धावांवरती तो बॅटिंग करतोय. इथे सुद्धा चांगली गोलंदाजी सातत्यानं जबरदस्त डिलिव्हरी पाहायला मिळते. यावेळेस फुलर लेंथ बॅटवरती कुठल्याही प्रकारे संपर्क नाहीये चेंडूचा. विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना डॉट येतोय. 8 चेंडू निर्धाव खेळलाय. ही सुद्धा एक जमेची बाजू भूमी 11 मांडा संघासाठी. 2 मोठे फटके सिक्सर आले. एक चौकार त्याच्या बॅटमधनं आला. चिराग खेळतोय स्ट्राईकवर आणि चिराग सारख्या फलंदाजाला जागेवर तर खिळवून ठेवण्याची कामगिरी पार पाडलीये गोलंदाज चिंटू आणि त्याच्या माध्यमातून जादुई गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पेश केली जातीये. पंचांचा बोट आकाशाकडे आणि फलंदाज चिरागला दिलाय चले जावचा नारा. विकेट. आपण पाहिलं तर धावा खर्च केल्या 10 आणि 2 विकेट महत्वाच्या त्यानं मिळवल्या. व्हेरी गुड बॉलिंग. 4 षटकांचा खेळ संपलाय. 37 धावा धावफलकावरती. बॅटिंग करत असताना टीम मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. श्री 11 जयशंकर चांदई आणि त्यांना फाईट करत असताना जगन्नाना पाटील फेम भूमी 11 मांडा. बिग फाईट मॅच. 4 षटकात धावा बनल्या 37. चांगली मॅच बनेल. 5व्या षटकाला सुरुवात. शेवटचा अंतिम षटकाचा खेळ इथून शिल्लक आहे. गोलंदाज ओमकार आलाय ज्याच्यावरती विश्वास दाखवलाय. हा विश्वास तो कशा पद्धतीने सार्थ ठरवेल या शेवटच्या अंतिम षटकावरती फार गोष्टी डिपेंड असतील. चला मित्र थोडीशी फक्त वेळेची काळजी घ्या. इथे आपल्याला सर्व प्रकारचं सहकार्य केलं जाईल मात्र वेळेच्या बाबतीत आपण सर्वांनी सहकार्य करा. शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ होतंय. जबरदस्त टुर्नामेंट आपण एन्जॉय करताय. निसारबाई शेख यांचं स्वप्न होतं भाईजान आणि त्याचबरोबर त्यांना साथ देत असताना फ्रेंड्स ग्रुप मानकिवली. इथे आपण पाहताय मागे गेलाय चेंडू. त्या ठिकाणी चेंडू अडवतील फेकतील सिंगल मिळेल. एक धाव धावफलकावरती जरूर जोडली जाईल. बॅटच्या एजला लागल्यानंतर एक सिंगल मिळतीये. स्कोअर कार्ड पुढे सरकेल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलं ते 38 या धावसंख्येवरती. लास्ट ओव्हर शेवटचा अंतिम षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. गोलंदाजी करत असताना ओमकार. शेवटच्या 5 बॉलचा खेळ कशा पद्धतीने पुढे सरकेल यासाठी आपण वाट पाहूयात. बॉलर तयार ओमकार. स्ट्राइक वरती बॅट्समन वैभवचा हा फटका दर्जेदार दमदार सदाबहार. एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफला क्लिअर करत असताना दोघांच्या मधली दरी त्यानं भेदलीये. चेंडू झालाय सीमा पार. धावा मिळतील 4. हा चौकार.
मांड्याचे भरपूर प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. लिजेंड प्लेयर आहे, वन साइड हिरो रितेश भाई, तुझ्यासाठी भरपूर पारितोषिक आहेत. एक झेल पकड भावा, आपली पद्धतशीर व्यवस्था होईल. इथे आपण पाहताय हा चौकार येतोय, 4 धावांची मदत इथे स्कोर कार्डला जोडली जाईल. धावफलक 42 या आकड्यावरती, 42 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यात 42 धाबा धावफलकावरती. गोलंदाज ओमकार गोलंदाजी करतोय. 5व्या शेवटच्या अंतिम षटकात आपण आहोत. धावफलकाला इथून चांगल्या पद्धतीनं गती दिली आहे. बॅटिंग करत असताना वैभव, शेवटच्या अंतिम षटकासाठी फलंदाजी करत असताना. उर्वरित आपण पाहिलं तर 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ओमकारच्या हातामध्ये चेंडू. या 4 बॉलवरती दोन्ही टीमचं भवितव्य. चांगला चेंडू टाकलाय इथे, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना निर्धाव येतोय. चांगलं क्रिकेट आपण तुम्ही एन्जॉय करताय. बदलापूरची ही नगरी, बदलापूर नगरीमध्ये चाललेला हा क्रिकेटचा थरार छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण दहिवलीच्या मैदानावरती जबरदस्त झुंज या ठिकाणी रंगली आहे. एका बाजूने कल्याण ग्रामीणचं क्रिकेट, भूमी 11 मांडा आणि त्यांच्या विरोधात फाईट देत असताना कर्जत रायगडचं क्रिकेट, अर्थातच श्री 11 जयशंकर चांदई. या 2 संघांच्या दरम्यान बिग फाईट मॅच, मोठा मुकाबला, काठी की टक्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. षटक शेवटचा अंतिम निर्णायक. उर्वरित 2 बॉल. ओमकार सलगच्या 2 डॉट नंतर यावेळेस हुक केलंय, चेंडू उंच गेलाय, फिल्डर धावतोय मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. जबरदस्त प्रहार, चेंडू सीमा पार, हवाई हल्ला, षटकार. तर नक्कीच एक चांगल्या चेंडूवरती एक चांगला फटका, क्लासिकल फटका. 48 धावा. अगदी मागच्याच आठवड्यामध्ये बदलापूर गाजवून गेलेली टीम आहे श्री 11 जयशंकर चांदई. फटका फासलाय, उंच गेलाय, गोलंदाज येतोय चेंडूच्या खाली. ओमकार, झेल सुटलाय मित्रा. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील, स्कोर कार्डला जोडल्या जातील. 5 षटकांचा पूर्वार्ध इथे संपलाय. धावफलकावरती टोटल आपण पाहताय बनल्यात 50 धावा. सन्मानजनक धावसंख्या बनलेली आहे आणि 51 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. 51 टू विन. टॉस साठी अमोलदादा बैकर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करूयात. एसबीसीसी उमरोली आणि त्यांच्या विरोधात जय म्हसोबा भडवळ B+ दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आम्हाला जोडले जातील. या ठिकाणी एसबीसीसी उमरोली टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. जय म्हसोबा भडवळ B+ या संघाचे कर्णधार आपण कुठे असाल तर त्वरित टॉस साठी या. इनिंगच्या मध्ये आपल्याला टॉस होणं बंधनकारक आहे. उमरोली टीमचे कॅप्टन आमच्या सोबत उपस्थित आहेत. जय म्हसोबा भडवळ B+ या संघाचे कर्णधार आपण त्वरित या. अमोलदादा बैकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं अमोलदादा विशेष करून आपल्या आयोजकांच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी आवर्जून आपल्या सोबत उपस्थित आहेत. त्यांचा अगदी हृदयाच्या अंतकरणापासून आपण हार्दिक सहर्ष स्वागत करूया, आभार व्यक्त करूयात आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी पार पाडत आहोत. एसबीसीसी उमरोली टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. भडवळ B+ टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर या. जय म्हसोबा भडवळ B+ या संघाचे कर्णधार आपण त्वरित या ठिकाणी टॉस करण्यासाठी या. पहा, पहिला चेंडू जर सेकंड इनिंगचा पडला तर समोरच्या कॅप्टनला टॉस विन घोषित करण्यात येईल. भडवळ B+ संघाचे कॅप्टन या. मित्र ये जरा धावत ये. इथे आपण टॉस करतो आहोत. बरोबर आपण ज्या वेळेला पहिली इनिंग चालू होती त्यावेळेला आपण तुमच्यासाठी अनाउन्समेंट दिली होती. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस केला जाईल. नाणेफेकीचा कौल अमोलदादा बैकर यांच्या शुभ हस्ते आपण करतो आहोत. भडवळ B+ आणि एसबीसीसी उमरोली
कर्जत रायगडचे दोन तुफान संघ मैदानाच्या आतमध्ये झुंजतील. हिट इज अ कॉल. टॉस जिंकला एसबीसीसी उमरोली टीमनं. निर्णय चेतन थोड्या वेळात निर्णय कळेल. दादांना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. एसबीसीसी उमरोली या संघानं टॉस जिंकलेला आहे. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. तत्पूर्वी विद्यमान सामना 50 धावा बनल्यात. 51 धावांचं लक्ष आणि लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी भूमी 11 मांडा संघ उतरतोय. बनवल्या जातील का की मैदानावरती डिपेंड करण्यात यश मिळवेल. समोर श्री 11 जयशंकर चांदई हा संघ. बिग फाईट मॅच रात्रीची आणि प्राईम टाइमची एक तुफान मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे. जसं सेकंड इनिंगला सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये आपण परिवर्तन करूयात. या ऐकूयात कल्याण डोंबिवली ग्रामीणचा दमदार आवाज. टेनिस क्रिकेटची सेवा करत असताना भरपूर वर्ष हा आवाज आपण टेनिस क्रिकेटच्या मैदानावरती ऐकत असतो. टेनिस क्रिकेटचे एक नामवंत आणि आपल्या सर्वांचे लाडके समालोचक रोशनजी संते सर आपल्या सोबत. धन्यवाद. मच तुषारजी शिंदे सर आमचे अत्यंत जवळचे मित्र आणि स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकाचे आयोजक राज भोईर यांचे इथे आगमन होते. वेलकम स्वागत आहे. विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं साई एकविरा चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. दुसरी रात्र आणि पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना श्री 11 जयशंकर चांदई आणि भूमी 11 मांडा या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. एका बाजूला जगन्नाना पाटील पुरस्कृत हा संघ, दुसऱ्या बाजूला नरेंद्र शेठ गोमारे यांचा संघ आपण पाहतोय. पहिला चेंडू ड्राईव्ह करतायत. शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. विकासजी वाकळे यांच्याकडून सुवर्ण संधी येते अभयसाठी. सलगच्या 3 षटकारांसाठी 2,500 रुपयांचं पारितोषिक आहे. विकासजी वाकळे यांच्याकडून ही सुवर्ण संधी अभय यांना आहे. पहिला चेंडू आला डॉट बॉल. गोलंदाज या पहिल्या षटकामध्ये ऋतिक आहेत. फुलटॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत. आता मात्र मिडॉनला फिल्डर आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. 51 धावा बनवायच्या आहेत. भूमी 11 मांडा या संघाला. दोन्ही संघ खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाचा चॅम्पियन संघ चांदई संघ आपण पाहतोय. त्यांच्या समोर भूमी 11 मांडा संघ. बॅटची कडा आहे आणि सॉफ्ट डिसमिसल. सुरेख झेल पकडलेला आहे. शॉट फाईन लेगला. फलंदाज झाल्या बाद विकेटचं बदन. अभय 0 वरती बाद. बाउंड्री लाईनच्या बाहेर या इनिंग मधील हा पहिला चौकार येतोय फलंदाज चिंटूच्या बॅट मधून.
लॉफ करताय क्षेत्ररक्षक आहेत आणि अप्रतिमा झेल पकडलेला आहे. लॉंग ऑफ सीमा रेषेवरती फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन. चिंटू बॅक टू द पवेलियन. यावेळेस पंच करण्याचा प्रयत्न, गॅप शोधू शकले नाहीयेत. मिळते एक धाव या चेंडूवरती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे भूमी 11 मांडा या टीमची. 2-5 बनवायच्या धावा या मॅच मध्ये 51. 24 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 46 धावांची अजूनही गरज आहे भूमी 11 मांडा या संघाला. जिंकण्यासाठी 46 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. इथून मात्र 11.50च्या सरासरीने धावा बनवावे लागतील भूमी 11 मांडा या टीमला. ओमकार आणि फलंदाज नौशादला इथून एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे भूमी 11 मांडा या टीमची. नामवंत संघ आहे. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. चेंडू गुड लेन्स स्पॉटवरून टेक ऑफ होतोय आणि सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. गोलंदाज चिराग आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या 5 आहे. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतो या मॅच मध्ये. 51 धावांचं टार्गेट भूमी 11 मांडा या संघासमोर आहे. बॅकफुटला गेले, टॅप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट कव्हर पॉइंटला चांगली फिल्डिंग, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. संत आणि सावध सुरुवात केली कारण की महत्वाचे आघाडीचे 2 फलंदाज खूप लवकर बाद झालेत, अभय आणि चिंटू. यावेळेस चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी, अतिरिक्त बाउन्स मिळते या चेंडूवरती आणि डॉट बॉल येतोय. धावसंख्या फक्त आणि फक्त 6. एका धावेसाठी झगडावं लागतंय. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय भूमी 11 मांडा या टीमला. 51 धाव बनवायच्या आहेत 5 षटकांमध्ये. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग शॉर्ट कव्हर पॉइंटला, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती. या पुढील सामने हे 4 षटकांचे असतील, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. बडवल B+ आणि उमरोली या 2 संघांमध्ये या पुढील सामना आहे. ऑन साइडला क्रॉस बॅट स्ट्रोक खेळत आहे. डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर आहेत. 1 धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळत्या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती. संघर्ष करावा लागतो या मॅच मध्ये भूमी 11 मांडा या टीमला. मोठी फटके येत नाहीयेत. एक चौकार आला होता चिंटूच्या बॅट मधून, तो बाद झाला.
नौशाद. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आलाय हा डॉट बॉल आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे मांडा या टीमची 2-8. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 43 धावांची गरज आहे भूमी 11 मांडा टीमला. ऋतिक येत आहेत सेकंड स्पेल मध्ये. ज्या ऋतिकने पहिल्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा खर्च केल्या होत्या, 2 सफलता प्राप्त केल्या होत्या आपल्या टीमसाठी, तोच ऋतिक येतोय. स्ट्रायकर गोलंदाज आहे. स्ट्रायकिंगला बॅट्समन ओमकार. फुल टॉस ड्राईव्ह करतायत. कव्हर ड्राईव्हचा फटका डीप मध्ये. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती आहेत. 17 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 41 धावांची गरज आहे. गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल भूमी 11 मांडा टीमला. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय आणि सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती. जगन्नाना पाटील पुरस्कृत भूमी 11 मांडा. दुसऱ्या बाजूला नरेंद्र शेठ गोमारे यांचा संघ आपण पाहतोय. श्री 11 जयशंकर चांदई. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे. पूर्णपणे सरप्राईज केलेला आहे बॅट्समन ओमकारला या चेंडूवरती. सलग आलाय हा दुसरा डॉट बॉल. 15 चेंडू शिल्लक आहेत. 41 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. काय गोलंदाजी होते. पुन्हा एकदा सलगचा हा तिसरा चेंडू डॉट येईल आणि विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. फलंदाज झाले बाद ओमकार. बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज स्ट्रायकिंगला बॅट्समन नौशाद आहेत. गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट. सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. तीस धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 13. बनवायच्या धावा 37 या मॅच मध्ये मांडा टीमला. लॉफ करतायत. क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल पकडलेला आहे. लॉंग ऑन सीमा रेषेवरती. फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 4-14. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा या मॅच मध्ये
37. मांडाय टीमचा 12 चेंडू आणि 37 धावांची गरज या मॅच मध्ये आहे. संकेत भोईर आणि फहीम हे दोन्ही विस्फोटक फलंदाज आहेत. बारा चेंडू 37 अजूनही बनवायचे आहेत. नवीन गोलंदाज येत आहेत. मंगेश, हे षटक फार महत्वाचं असेल. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल, कारण की जर या षटकामध्ये 2 ते 3 मोठे फटके आले तर वापसी होईल. मांडा टीमची परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे अलोंग द कार्पेट. चेंडू त्याला डीप मध्ये मिड विकेटला. चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळत्या चेंडूवरती. संकेतने स्ट्राईक घेतली स्वतःकडे, कारण की संकेत मध्ये ती क्षमता आहे. गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. थंड वातावरण आहे आणि या थंड वातावरणामध्ये हा गरम सामना सुरू आहे. 11 चेंडू 36. लॉफ करतायत, ही खासियत आहे संकेत भोईरची. आणि पहिल्या चेंडूवरती संकेतने पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. अजूनही बनवायचे आहेत. संकेत भोईर सिक्सर किंग आहे, वेल फिनिशर आहे. 10 चेंडू 32 बनवायचे आहेत. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. हाफ ट्रॅकर आहे चेंडू आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. म्हणजे अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 20. ओमसाई एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. 10 चेंडू शिल्लक आहेत. 31 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये मांडा टीमला. यावेळेस टॅप करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक्स्ट्रा कव्हरला हा चेंडू फील्ड होतोय. फेकी होतीये आणि तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. चेक केलं जाईल. रनआउट साठी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. ओमसाई एमटीसी लाईव्ह. तिसरे पंच केपी सर. नॉट आउट. मिळतील्या चेंडूवरती धावा 2. शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी
29 धावा अजूनही बनवायच्या आहेत. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, चेंज ऑफ पेस व्हेरिएशन. डॉट बॉल येतोय. 8 चेंडू शिल्लक, 29 ची गरज या मॅच मध्ये आहे. संकेत भोईर स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी स्वीकारली आहे या सामन्याची. साई एकविरा चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. पिकअप स्ट्रोक, पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. खूप लवकर लाईन पिक केली आहे आणि पाठवलाय वाईड इश लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. मॅच याआधी आपण सामना पाहिला असेल. खांडपे आणि नक्कीच कानोर या दोन टीम मध्ये रंगला होता. त्याही मॅच मध्ये 6 चेंडू 22 धाव बनवायचे होते आणि शेवटच्या बॉल पर्यंत सामना रंगला होता. स्कोर लेवल झाला आणि प्रथम बॅटिंग केली ती म्हणजेच कानोर या टीमने, त्यामुळेच तो संघ जिंकला मी तर म्हणेन. कारण की चेसिंग कंपल्सरी आहे, हा नियम आहे या स्पर्धेमधील. 7 चेंडू शिल्लक आहेत, 23 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. मी आधीच म्हटलंय संकेत भोईर जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित आहेत भूमी 11 मांडा या टीमच्या. कारण की संकेत भोईर मध्ये ती क्षमता आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल कारण की भूमी 11 मांडा संघ थोडासा का होईना बॅकफूट वरती आहे या मॅच मध्ये. हा चेंडू फार महत्वाचा. वेगवान चेंडू आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 28. 6 चेंडू शिल्लक, कंपल्सरी बनवायच्या धावा 23 या मॅच मध्ये. सेकंडला चला जास्त वेळ नका घेऊ चांदई टीम. आपण सामन्याचं रिदम तोडू नका ही विनंती असेल. 6 चेंडू 23 ची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. अपील करतात, हाईट फॅक्टर सांगतायत पंच आणि त्याच्यावरती मिळते एक धाव लेग बाईच्या स्वरूपात. 5 चेंडू शिल्लक आहेत, 22 धावांची गरज या मॅच मध्ये. सुरुवात चांगली केली आतिशने या षटकाची. पाच चेंडू 22. संकेत ऑन स्ट्राइक. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या मॅच मध्ये कारण की 4 चेंडू शिल्लक आहेत, 22 ची गरज. 4 चेंडूंमध्ये 3 षटकार 1 चौकार मारावा लागेल. हे कॅल्क्युलेशन, हे समीकरण आहे या सामन्यामध्ये. निराश केलेला आहे मांडा टीमने. 51 धाव बनवायच्या होत्या 5 षटकांमध्ये. मी कौतुक करेन चांदई या टीमच्या गोलंदाजांचं ज्यांनी चांगला परफॉर्मन्स केलेला आहे.
ड्राईव्ह करतायत. एक धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळणार आहे या चेंडूवरती. आता मात्र सामना पूर्णपणे झुकतोय श्री 11 जयशंकर चांदई या टीमच्या बाजूने, कारण की 3 चेंडू आणि 21 धावा बनवायच्या आहेत. जरी 3 षटकार आले तरी देखील सामना जिंकू शकत नाहीयेत. एखादा चमत्कारच या मॅच मध्ये वापसी करून देईल मांडा टीमला. ऑन साइडला बिग हिट, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. शिल्लक आहेत 15ची गरज. 2 चेंडू 17 होताना आम्ही बघितलेले आहेत या सीझन मध्ये. 2 चेंडू 15 बनवायचे आहेत. बॅटची कडा आहे आणि सॉफ्ट डिसमिसल. गलीमध्ये हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन. फईम बॅक टू द पवेलियन. बॅटिंग करण्यासाठी अंतिम चेंडू शिल्लक आहे. फक्त औपचारिकता शिल्लक या सामन्यामध्ये. या पुढील सामने 4-4 षटकांचे असतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि चला सामना होतोय फिनिश.